नमस्कार मंडळी, कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंट स्टाईलने पनीर टिक्का कसा बनवायचा। इथे मी 200 ग्राम पनीर घेतलेला आहे। त्याचे असे मोठे मोठे काप करून घेतले। नंतर त्याच्यामध्ये दीड शिमला मिरची, एक आणि हाफ शिमला मिरची घातली, अशी मोठे मोठे कट करून, आणि अर्धा चिरलेला कांदा घातला, तो या पद्धतीने कट केलेला आहे। आता त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं, 1 चमचा दही तुम्ही तुमच्या हिशोबानुसार घालू शकता, कमी जास्त आंबटपणासाठी। मी ते 2 चमचे घातले। नंतर इथे माझ्याकडे किचन किंग मसाला आहे, तो घालून घेते। तुमचा ठेवणीतला कोणताही मसाला घालू शकता, जो गरम मसाला असतो तो। लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालायचं। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने। त्या पद्धतीने मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता। सगळीकडे याचं कोटिंग झालेलं आहे। आता हे 10 मिनिटं आपण मुरायला ठेवूया। नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो बारीक चिरलेले, बारीक नाही पण मीडियम आकारचे चिरलेले, आणि त्याच्यामध्ये एक 5-6 काजू घालायचे, आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घालून थोडंसं पाणी घालून मिक्सरला चांगली याची प्युरी करून घ्यायची। ह्या पद्धतीने बघू शकता, जास्त पातळ नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही, आणि सगळे एकजीव झालेलं आहे। तर कढई तापवली, कढईमध्ये तेल घातलं। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि जे बेल आयकॉनचं बटन येतं ते दाबायला विसरू नका। म्हणजे काय होईल, जेव्हा माझी रेसिपी अपलोड होईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल। आता तेल तापलं की जे आपण पनीर 10 मिनिटं मॅग्नेट करायला ठेवलं होतं ते घालायचं, आणि 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये। ह्या पद्धतीने मी पनीर चांगलं परतून घेतलेलं आहे, बघू शकता। तर 5 मिनिटानंतर ते मी काढलं एका प्लेटमध्ये। नंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी घातली, आणि एक बारीक चिरलेला कांदा घातला। कांदा पण ऑलरेडी घातला आहे, त्यामुळे आता जास्त कांदा घालायची गरज नाही। कांदा चांगला परतून घेतला, कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। एक 5 मिनिटं कांदा मी चांगला परतून घेतला की जी आपली टोमॅटो, काजू आणि लसूणची ग्रेव्ही होती ती मिक्स करून घ्यायची। कांद्यामध्ये चांगली ग्रेव्ही मिक्स करेपर्यंत हलवत राहायचं, कंटिन्यूअस हलवत राहायचं, नाही तर खाली मसाला चिटकू शकतो आणि करपू शकतो। तर त्याच्यामध्ये चवीपुरते लाल तिखट, आपण ऑलरेडी पनीर मॅग्नेट करताना त्याच्यामध्ये लाल तिखट घातले, त्यामुळे बेतानच घालायचं। नंतर एव्हरेस्टचा माझ्याकडे किचन किंग मसाला आहे, गरम मसाला, तो घालते, आणि चांगले मसाले मिक्स करून घेते। मसाले चांगले मिक्स केले की 2-3 मिनिटं परतून घेतले। तर जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यात पाणी घालून घेतलं, जे आपण ग्रेव्ही बनवली होती ते पाणी घालून परत एक 2-3 मिनिटं परतून घेतलं, चांगलं मिक्स केलं। ग्रेव्ही तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता, कमी जास्त, घट्ट किंवा पातळ। पाणी वतून परत त्याच्यामध्ये पाणी वतून मीठ टाकून एक 5 मिनिटं ही ग्रेव्ही चांगली शिजवून घ्यायची। ग्रेव्ही चांगली शिजलेली आपली, त्याच्यामध्ये इथे माझ्याकडे कस्तुरी मेथी ती घालते, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि जे आपण पनीर मॅग्नेट करून घेतलं होतं ते घालायचं। पनीर चांगलं मिक्स करायचं। तयार आहे आपली रेस्टॉरंट स्टाईलने पनीर टिक्का मसाला। तुम्ही हे नान, चपाती, भात कशासोबतही खाऊ शकता, एकदम मस्त लागते। रेसिपी नक्की ट्राय करा। चॅनलला नवीन असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।